श्लोक 27। तान् समीक्षंस कौन्तेय सर्वान् बन्धून् वस्थितान् कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्। जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व प्रकारच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला। श्लोक 28। अर्जुन उवाच दष्टमं स्वजनं कृष्ण युत्सं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति। अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे। तात्पर्य, भगवंतावर ज्या व्यक्तीची प्रामाणिक भक्ती आहे त्या व्यक्तीकडे देव देवता आणि सत्पुरुषांच्या ठिकाणी आढळणारे सर्व सद्गुण आढळतात, पण जो अभक्त आहे तो भौतिकदृष्ट्या शिक्षण आणि सुसंस्कृती याद्वारे कितीही प्रगत असला तरी त्याच्याकडे दैवी सद्गुणांचा अभावच असतो। अर्जुनाने जेव्हा आपापसात युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन युद्धभूमीवर जमलेल्या आपल्या मित्रांना, सगळे सोयऱ्यांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो त्यांच्याबद्दलच्या करुणेने अत्यंत व्याकुळ झाला। आपल्या सैनिकांबद्दल तर त्याला पूर्वीपासूनच सहानुभूती वाटत होती आणि आता विरुद्ध पक्षाकडील सैनिकांचा अटळ वृत्ती पाहून त्याला त्यांच्याबद्दलही करुणा वाटली। या प्रकारे विचार करीत असताना त्याच्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला व तोंड कोरडे पडले। त्यांची युद्ध करण्याची उत्सुकता पाहून तो काहीसा आश्चर्यचकित झाला होता। वस्तुतः संपूर्ण कुटुंब, अर्जुनाच्या रक्ताचे नातेवाईकही त्याच्याशी लढण्यासाठी जमले होते। जरी या ठिकाणी उल्लेख केला नसला तरी एखादा सहज कल्पनेने समजू शकेल की फक्त अर्जुनाच्या शरीराच्या अवयवांना कंप सुटत होता आणि मग कोरडे पडत होते। एवढेच नव्हे तर तो करुणेने अश्रू सुद्धा ढाळत होता। ही लक्षणे अर्जुनाच्या दुर्बलतेमुळे नव्हती, तर भगवंतांच्या शुद्ध भक्ताच्या ठिकाणी आढळणाऱ्या सहृदयतेमुळे होती। म्हणून म्हटले आहे की यस्यास्ति भक्ती भगवत्य किंचना सर्वे गुणेस्तत्र समासते सुरा हराव भक्तस्य कुतो महद्गुणा मनोरथे नासती धावतो बही। ज्याला पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याविषयी दृढ भक्ती आहे त्याच्याकडे देवतांमध्ये आढळणारे सर्व सद्गुण असतात, पण जो भगवत भक्त नाही त्याच्याकडे काहीच किंमत नसलेली केवळ भौतिक पात्रता असते। याचे कारण म्हणजे मानसिक स्तरावरच अडकून पडलेला तो मोहमयी भौतिक शक्तीकडे निश्चितपणे आकर्षिला जातो।